थोडं चला जावा, तुम्ही जावा, आम्ही केला भारत माता की जय. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. अबकी बार मोदी सरकार. आदरणीय छत्रपती खासदार उदयनराजेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि छत्रपतींना एक विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जेवढे 2,500 बूथ अध्यक्ष आहेत, जेवढे सुपर वॉरियर्स आहेत आणि जेवढे शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि जे सगळे नेते हे कुठेही आपल्या प्रचाराला कमी पडणार नाही याची ग्वाही देतो आणि थांबतो. आपल्याला 18 तारखेला या ठिकाणी छत्रपती उदयन महाराजांचा अर्ज भरायला ताकद लावायचे. उद्याची ताकद म्हणजे आपल्या विजयाची निश्चिती करणारी ताकद आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या ताकदीनं 18 तारखेला उपस्थित राहावं असं जिल्हा भाजप कार्यालयाच्या वतीनं सकाळी 8 वाजता आपण गांधी मैदानापासून मिरवणुकीने येणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 11 वाजायच्या आत आपल्याला तो अर्ज भरायचा आहे आणि आपण अतिशय शिस्तप्रिय कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी 8 वाजता गांधी मैदानावर मोठ्या ताकदीनं पक्षाचे फडे गळ्यात अडकून पक्षाची टोपी डोक्यावर ठेवून मोठ्या उल्हासात मोठ्या जोशामध्ये आणि एक लढाई जिंकायच्या दृष्टीनं छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी आपल्याला गांधी मैदानावर यायचं आहे एवढी विनंती करतो. ते चालत आहेत आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि आदरणीय आपले नेते छत्रपती उदयनराजे साहेबांना एक वेगळं नातं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आणि म्हणून या ठिकाणची उमेदवारी छत्रपती उदयन महाराजांना जाहीर झाली आणि आज सकाळपासून सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावावर प्रत्येक वाडी वस्तीवर या ठिकाणी खूप मोठा उत्साह आणि छत्रपतींना परत एकदा लोकमान्यतून लोकसभेमध्ये सन्मानपूर्वक पाठवायचं आहे अशी खुणगाट या ठिकाणी सगळ्या जनतेनं बांधलेले आणि मला खात्री आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे सर्वसामान्य जनतेचं अश्रू पुसण्याचं काम केलं, सर्वसामान्य जनतेसाठी ज्या योजना दिल्या त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचल्या. उदयनराजेंची उमेदवारी पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी डिक्लेअर झाली. खरं तर सर्वांनाच कॉन्फिडन्स होता की एक ना एक दिवस या ठिकाणी ती उमेदवारी डिक्लेअर होणार आहे. परंतु काही मंडळींना थोडंसं एक यातून मजा येत होती की अजून उमेदवारी डिक्लेअर नाही, काय होणार आहे काय नाही. पण ज्या कार्यकर्त्यांचं खरंच महाराजांच्यावर प्रेम आहे त्या सर्वांना एक कॉन्फिडन्स होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अधिकृत डिक्लेरेशन झालं. आणि खरं तर येणाऱ्या काळामध्ये त्या लोकसभेचा निकाल सुद्धा काय हा आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्या वेळेला जे काही 19ला झालेला आपला पराभव आहे हा पराभव यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं 2024 मध्ये एका फार मोठ्या विजयामध्ये परावर्तित होणार आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनता असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी महाराजांना फार मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये अहोरात्र झटण्याची तयारी या ठिकाणी सर्वांनी केलेली आहे. आज अधिकृत घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये आज उदयन महाराजांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा सर्व कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचं प्रथमतः या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व नेते, पदाधिकारी हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो.